नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा। मीरा एका शांत स्वभावाची, शिक्षित आणि समजूतदार मुलगी होती, पण तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं होतं। लग्नानंतर वर्षभरातच तिचा घटस्फोट झाला। कारण तिची चूक नव्हती, तरी समाजाने दोष तिच्याच माथी मारला। एके दिवशी गावात पारंपरिक पद्धतीने चहा पोह्याचा कार्यक्रम ठेवला गेला। सुमित आपल्या आई वडिलांसोबत मुलगी पाहण्यासाठी आला। मीरा समोर बसली होती। ती साध्या साडीमध्ये, चेहऱ्यावर हलकसं हास्य घेऊन बसली होती। अचानक मीराच्या मागे एक लहान मुलगा खेळता खेळता पडणार होता। सुमितने पटकन धावत जाऊन त्याला वाचवलं। मीराने कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं। दोघांची नजर नजर झाली। त्या क्षणी दोघांच्या मनात काहीतरी वेगळंच उमटत चाललं होतं। चहापोहाचा कार्यक्रम संपला। नातेवाईकांनी मीरांच्या घटस्फोटाचा विषय काढला। मुलगी चांगली आहे, पण घटस्फोट झालाय। सुमित शांतपणे सगळं ऐकत होता। त्याने मीराशी एकट्यात बोलण्याची परवानगी मागितली। तुम्ही भूतकाळाबद्दल सांगू शकता? सुमितने विचारलं। मीराने डोळ्यात पाणी आलं आणत सगळं खरं सांगितलं। तिला काहीही लपवलं नाही। सुमित म्हणाला, मला तुमचा भूतकाळ नाही, तुमचा स्वभाव महत्त्वाचा वाटत आहे। हे ऐकून मीराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले। खरी परीक्षा आता सुरू झाली। सुमितच्या काही नातेवाईकांनी विरोध केला। घटस्फोट झालेल्या मुलीशी लग्न करायचं सुमित ठाम होता। त्याची चूक नाही, तिला शिक्षा काय का द्यायची, त्याच्या आईलाही सुरुवातीला शंका होती। पण काही दिवसात तिने मीराला जवळून ओळखलं। तिचा स्वभाव मोठ्याचा, आदराण आणि प्रेमळ वागणं पाहून तीही तयार झाली। दोघांचं लग्न साध्या पद्धतीने झालं। लग्नानंतर मीराने घराला आपलंसं केलं। सासू सासऱ्याची मनापासून सेवा केली। सुमितच्या प्रत्येक निर्णयात साथ दिली। एक दिवस मीराचा भूतकाळाबद्दल पुन्हा समोर आला। तिचं माझे नवरा गावात आला आणि माफी मागू लागला। मी मोठी चूक केली, मीरा शांतपणे म्हणाली। माफ केलं, पण आता माझं आयुष्य पुढे निघालं आहे। हे ऐकून सुमितच्या मनात तिच्याबद्दल आदर आणखा वाढला। काही महिन्यांनी त्यांच्या घरी गोडस मुलांचा जन्म झाला। संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं। एके दिवशी गावातील एका कार्यक्रमात सुमितला विचारलं गेलं, घटस्फोट झालेल्या मुलींशी लग्न करून पश्चाताप झाला का? सुमित हसत म्हणाला, माझ्या आयुष्यातला हा सर्वोत्तम निर्णय होता। सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला। त्या दिवसापासून गावात लोकांची विचारसरणी बदलू लागली। लोकांनी व्यक्तीचे भूतकाळ न पाहता तिचे गुण पाहायला सुरुवात केली। यातून आपल्याला असा बोध मिळतो की एखाद्या व्यक्तीची भूतकाळ तिचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही, तर चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि विश्वास याच्यावर खरं नातं उभं राहतं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।